आम्ही चाललेलो धबधब्याला आणि सूत्रानुसार अशी बातमी आली की वरती पाऊस भरपूर झाला, धबधब्याला अजिबात जाऊ नका. आणि एवढं ऑफ रोडिंग, अरे बापरे, ऐकायला नको. काय ती झाडी, काय ती डोंगर, काय तो रस्ता आणि काय ही आपली गाडी. ओय ओय बिल्लोराणी. नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल. आज चाललोय शेताकडे आणि बऱ्याच जणांना असं पावसाळ्यात कोकणात फिरायला आवडते, पण मला कोकणात जायची गरज नाही कारण माझं शेत जे आहे ते कोकणातच आहे. तुम्हाला एक मिनिट, आता चाललोय मी, आता शेतामध्ये आलो नाही. एक व्ह्यू दाखवतो नदीकडचा, तो व्ह्यू बघा आणि तिथनं पुढे आपण आपली जर्नी चालू करूया. ही आहे नदी, नदीला पाणी भरपूर आले, एकदम म्हणजे एकदम भरपूर. आणि आज माझ्यासोबत माझी आई म्हणजे माझी मम्मी इथं आहे बघा. तर चला पुढे भेटूया आपण. आपली इथं गाडी आहे. तर सध्या मला एक स्पॉट दिसलाय, तो एवढा भारी वाटला जाताना, दाखवतो. हो का, इथं यू टर्न आहे आणि या साईडला सगळं जंगल वगैरे आहे. आणि मेन विषय म्हणजे बघा, इथं भाताची तरू लावली, एकदम भारी दिसायला लागले, भारी म्हणजे विषय. आणि एवढं भारी वाटायला लागले कारण का माहिती आहे का, दरवेळेला मी पावसात इथे येताना भरपूर पाऊस असते, भरपूर म्हणजे आतोनात पाऊस असते. समोरचं काय आपल्याला दिसत नाही, पण आज एवढं क्लिअर आणि एवढं विशाळ वातावरण आहे, समोरचं सगळे क्लिअरकडे दिसायला लागले. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. समोर कसं धुकं आलं बघा, टिडिंग टिडिंग. व्हिडिओ माझ्या माध्यमातून तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसणार, पण ठीकठाक दिसत असेल आणि ते भारी दिसायला लागले. जसं आपण पुढं जाणार आहे धुकं वाढणार आहेत. घरापासला मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पुढे गेल्यानंतर व्हिडिओ घेतो आणि व्हिडिओ टाकतो पुढं. एवढा भारी वातावरण असते, एवढं भारी वातावरण असते खरंच, नाद्याबाद. हे बघा काय रस्ता आहे, काय ती झाडी, काय ती डोंगर, काय तो रस्ता आणि काय ही आपली गाडी. ओय ओय बिल्लोराणी. तर आता शेतामध्ये पोहोचलोय मी. पाठीमाग वातावरण बघू शकताय, एकदम भारी आहे. दिल गार्डन गार्डन हो रही आहे, एकदम फुल टू फटाक. हार्ड. भरपूर दिवसांना आलोय मी, जवळपास 3 महिने झालेत मला इकडे शेताकडे येऊन. तर नमस्कार, आता आम्ही चाललेलो धबधब्याला आणि सूत्रानुसार अशी बातमी आली की वरती पाऊस भरपूर झाला, धबधब्याला अजिबात जाऊ नका आणि वड्याचं पाणी भरपूर येणार आहे तिथं आणि काय तर दुर्घटना घडू शकते. म्हणताना आम्ही परत चाललोय. जाताना आपली गाडी बंद पडल्या, बहुतेक पाणी गेले वाढतं, अजिबात चालू होईना झाल्या. काय करायचं काय कळीन झाल्या. 2 मेंबर आहेत तिकडे, तिथे एक घर आहे, त्या घराच्या इथं मारतूल वगैरे कुठं मिळते का आणायला गेल्यात, बघा चालू होते काय. हो, इथं ती 2 पोरं आहेत, ती 2 पोरं आपल्या गाडीबरोबर छेडछाणी करायला लागल्यात. हो का, इथं गाडीवरती 2 पोरं गाडी पळून घेऊन जायचा प्रयत्न करायला लागल्यात. इथं 2 पोरं बघा, बघा ही चोर, बघा यो ललन. तुझ्या मापाची तर आहे का रे गाडी आहे, तुझ्या मापाची गाडी आहे काय. बघा इथं आहे बघा यो दुसरा यो काय नेमका विषय का म्हणायचा यो. हा मला काय इथं मला. तर आता मी धबधबा बघायला गेलतो, माझ्यासोबत लाल्या इथं आणि हेच सांगऱ्या. हो का, बारक्या पोरांसारखं खेळायला आला, दिसायला बारका असला तरी तो 9वीला आहे. यो बारका गडी एवढा एवढाचा. आणि यो लाल्या तू कितीवीला आहेस. 8वीला आहे तू. आणि तू रे 9वीला आहे. तर मला ही धबधबा दाखवायला घेऊन गेलते आणि मध्येच वाटत गेल्यावर पाऊस ढीग मला आणि ह्यांच्या पप्पाचा फोन, अजिबात धबधबा बघायला जाऊ नका, वरनं पाणी ते वड्याचं भास्स देशील कुठे तर वाहून जाचेला. आणि त्यात असला यो पाऊस आणि त्यात ही आपली गाडी बिल्लोराणी बंद पडलेली. काय सांगू राव तुम्हाला, कसं आले 100 किती की का मारले असतील आपण. 100-200 की का, मोठ्यानं सांग की जरा. 100-200 होय. लाल्या तू किती की मारलास की का. 10 की का मारलास. चालू झाली का नाही मग खरं. तू किती मारलास रे. एक तर बसली काय तुला. हा तू माराल नाहीस. अरे तू बा जेवढा साजूक दिसतीस की नाही व्हिडिओ मध्ये, तेवढा तू साजूक नाही आहे त्यो. आता असं जरी बारक्या पोरांसारखंच करत असला तरी ह्याचा कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय करतोय काय नाही ते. तर भावांनो, एका ठिकाणी जेवायला गेलतो मी, एकदम म्हणजे गावची जत्रा टाईप जेवण होतं. गावची जत्रा असं काय नाही, पण एक ते रीतिरिवाज असते इथं.
तिकडे जेवायला गेलतो आणि एवढा घाण रस्ता एवढं ऑफ रोडिंग, अरे बापरे ऐकायला नको, एवढा चिखल रस्त्यावरती पाणी आणि त्यात ही एवढं धुकं, समोरचं अजिबात म्हणजे अजिबात काहीच दिसत नव्हतं, एवढं म्हणजे सांगण्या पलीकडं. फक्त त्या एका ह्याच्यासाठी जेवणासाठी त्या गावठी कोंबड्याचं चिकन खाण्यासाठी गेलतो मी. गावठी कोंबड्याचं चिकन म्हणा किंवा मटण म्हणा ते खाण्यासाठी गेलतो. जे रस्त्याला अजिबात काय दिसत नव्हतं. समोरचं म्हणजे काय तुम्ही गाडीची लाईट लावा, फॉग लॅम्प लावा, काय लावा, काय म्हणजे कायच दिसत नव्हतं. आता घरापाशी आले आणि लाईट पण नाही, असा विषय झाला. एवढं म्हणजे खतरनाक वातावरण झाली.